लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडक्या बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली असेल तरी देखील तुम्ही सांगू शकत नाही की तुम्ही लाडक्या बहीण योजनेसाठी अपात्र असाल. तुम्हाला या योजनेमधून अपात्र देखील केले जाऊ शकते. ई-के-वाय-सी करून देखील सुद्धा तुम्हाला नोव्हेंबरच काय डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यापुढे कोणतेही हप्ते मिळणार नाहीत. मला अनेक अशा लाडक्या बहिणींनी कमेंटमध्ये विचारले, मेसेजमध्ये विचारले, मला फोन करून विचारले की मी के-वाय-सी केली आहे तरी देखील मला नोव्हेंबरचा हप्ता का मिळाला नाही. ह्याचे देखील तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे की ज्यांना हा प्रश्न आहे मी के-वाय-सी केली आहे तरी देखील मला पैसे का येत नाही आहेत, याचं देखील तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायची विसरू नका. तर चला मग सुरू करूया. तर लाडक्या बहिणी तुम्ही तर स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र सरकार लाडक्या बहीण योजना खूप लोकप्रिय आहे. आतापर्यंतची सर्वात यशस्वी योजना ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ठरली आहे. या योजनेत तब्बल 2.5 कोटी महिलांनी लाभ घेतला आहे. दरम्यान लाडक्या बहीण योजनेसाठी काही नियम आहेत. जर तुम्ही या नियमात बसत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत ई-के-वाय-सी करणे अनिवार्य केले होते. दरम्यान ई-के-वाय-सी न केलेल्या महिलांचे लाभ आता बंद होणार आहे. त्यासोबतच के-वाय-सी केलेल्यांचेही महिलांचे लाभ इथे बंद होणार आहे. आता पहा, तुम्हाला माहितच असेल लाडक्या बहिणींनो की ई-के-वाय-सी करायची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 रोजी होती आणि हे 31 डिसेंबरला तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता दिला होता. तर जर या योजनेमध्ये त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही त्यांचा तर लाभ आता बंद होणारच आहे, कारण सरकार वाटत नाही की यापुढे तारखेचे वाढवेल. आता पहा, लाडक्या बहीण योजनेत ई-के-वाय-सी द्वारे महिलांच्या अर्जाची किंवा महिलांची पडताळणी केली जाणार आहे. आता हा मुद्दा लाडक्या बहिणी खूप अतिशय चांगल्या पद्धतीने ऐका, कारण हा खूप महत्वाचा पॉईंट. याच्यामध्ये कारण मी तुम्हाला सांगितले की का तुमचा हप्ता बंद होणार. यातून ज्या महिला अपात्र ठरतील, ई-के-वाय-सी मध्ये ज्या महिला अपात्र करतील त्यांचा जो लाभ आहे तो बंद केला जाईल. कारण या ई-के-वाय-सी मध्ये महिलांच्या व त्यांच्या वडिलांची किंवा पतींची उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल. त्याचबरोबर ज्या महिला वयोगटा मर्यादेत बसत नाहीत त्यांचा देखील लाभ आता बंद केला जाणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही जी ई-के-वाय-सी केली आहे ना त्यावरून तुमचे नाही तर तुमच्या पती आणि वडिलांचे उत्पन्न चेक केले जाणार आहे. जर त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त झाले असेल, जास्त सरकारला दिसत असेल तर तुमचे जे पैसे आहेत तिथेच बंद केले जातील, तर तुम्हाला याचा अपात्र केले जातील. किंवा दुसरे कारण असू शकते वयाचे. आता याच्यामध्ये 65 वयापर्यंत जे आहे ते अट होती. जर तुमचे वय आता वाढलेले दिसत असेल, 66 तुमचे वय झाले असेल तर तुम्हाला ते पैसे तुम्हाला मिळणार नाही. लक्षात घ्या. जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल किंवा सरकारी नोकरीवाला कोणतरी माणूस असेल, सरकारी व्यक्ती असेल तरी देखील तुम्हाला इथे लाडक्या बहीण योजनेत तुम्हाला अपात्र केले जाईल. तर ह्या काही महत्वाच्या अटी आहेत. जे या अटीमध्ये बसतात त्यांनाच फक्त या योजनेसाठी पुढे पात्र ठेवले जाईल. बाकी लोकांना इथे अपात्र महिलांना इथे केले जाणार आहे. तर महत्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी त्यांना नक्कीच रिप्लाय देतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.